नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझे नाव मीनाक्षी आहे। मी खूप सुंदर सकाळ होती आणि मी माझ्या मामीसोबत नाश्ता बनवण्यात व्यस्त होते। माझ्यासमोर माझ्या मामीचा लहान भाऊ रिहान बसला होता। त्याची नजर माझ्यावर खेळली होती आणि हेच लोक मला आनंदी करत होते। मला रिहान आवडत होता म्हणून मामीचा भाऊ इकडे येत राहायचा आणि तोही मला खूप पसंत करत होता। मी 18 वर्षाचे होते, पण मी लहान वयातच रिहानच्या प्रेमात पडले आणि माझ्यासाठी त्याच्याही अशाच भावना होत्या। पण मला कल्पना नव्हती की आजचा सूर्य माझ्या आयुष्यात अंधार आणणार आहे। आजच्या नंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे। मामीचा भाऊ इथे 2 दिवसासाठी आला होता। रिहान नाश्ता करून तो कामावर निघून गेला आणि मी मामीबरोबर घरची कामे करण्यात व्यस्त होते। माझी आई आणि माझे वडील माझ्या लहानपणीत वारले होते। ते मला या जगातून सोडून गेले होते आणि मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते। मामी माझ्या आईची जागा घेऊ शकल्या नाहीत, पण तरीही त्यांनी मला आधाराचे छप्पर दिले होते आणि काम करत मला वेळ कळाली नाही। आणि मग मी आराम करायला तिच्या खोलीत गेले आणि मला स्वयंपाकघर साफ करायला सोडलं होतं। काही वेळातच मला दार वाजवण्याचा आवाज आला। मी दारापाशी गेले तितक्या दारात एक विचित्र उंच माणूस होता, ज्याच्या डोळ्यात असे टोचणे होते की त्याला पाहून मी पटकन माझे कपडे सुजवले। मी खूप सुंदर होते आणि कधी कधी हे मला खूप त्रास देत असे। मी कुठेही गेले तरी मुलं माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवायची, म्हणूनच मी बहुतेक घरीच राहायचे। मी बाहेर गेल्यावर चेहरा झाकण्याचा प्रयत्न करायचे आणि यावेळी मी माझे सौंदर्य लपवण्याचा प्रयत्न करू लागले। तो माणूस मला मामीबद्दल विचारत होता। मला दरवाजा बंद करायचा होता जेणेकरून मी आत जाऊन मामीला बोलू शकेन, पण त्या माणसाने दारावर हात ठेवला आणि म्हणाला की दार बंद करायची काय गरज आहे? मी तुझ्यासाठी अनोळखी नाही आणि ज्या तुझ्या मामीला बोल। त्याने जे सांगितलं ते मला खूप विचित्र वाटले। मी या माणसाला इथे पहिल्यांदाच पाहत होतो आणि तो म्हणत होता की तो माझ्यासाठी अनोळखी नाही, तर दार उघडे ठेवून आत जाणे मला खूप अवघड जात होते। पण माझी मजबुरी होती म्हणून मी लगेच आत पळत गेले आणि मामीला सांगितले की एक माणूस दारात उभा आहे। मामीच्या चेहऱ्यावर रंग बदलला होता। ती म्हणू लागली की तुला दारात येण्याची गरज नाही, किचनचे काम संपव। तिचे बोलणे ऐकून मी किचनमध्ये गेले आणि मामी दारात गेली होती आणि मग मला मामीचा आवाज येऊ लागला। ती त्या माणसाशी काय बोलत होती हे मला समजू शकले नाही, पण खूप शांतपणे आणि गुपचूप चर्चा होती असे काहीतरी नक्कीच होते की मी विचार करत होते की मामी या माणसाशी काय बोलत आहे। इथे फक्त मामीशी बोलायला आलेला हा कोण आहे? काही वेळाने मामी माझ्याकडे आली आणि म्हणाली की तू तुझ्या मामाला किंवा माझा भाऊ रिहानला या माणसाबद्दल काही सांगायची गरज नाही। मामीचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले। मामा रोज पहाटे दुसऱ्या शहरात कामावर जायचे आणि रात्रीच घरी परतायचे, पण तो दिवसातून अनेक वेळा मामीला फोन करून तिच्याशी बोलत होते। मामींना स्वतःची मुले नव्हती, त्यामुळे मामा स्वतःच्या मुलीप्रमाणे मानत होते। मामींनी माझी खूप काळजी घेतली होती, म्हणूनच मामींनी मला सांगितले होते की मामाला काही सांगायचे नाही। पण मला मनात उत्सुकता निर्माण झाली होती की हा माणूस कोण आहे ज्याच्याबद्दल मामी सगळ्यांपासून लपवून इच्छिते। मला तर तो बदमाश माणूस भासत होता, पण माझ्या मामीचा त्याच्याशी संबंध होता। मामीचे बोलणे ऐकून आतापर्यंत मी माझ्या जिभेला कुलूप लावून ठेवले होते। मी रोहनला याबद्दल काही बोलले नाही, ना मामांना काही बोलले। मी विचार केला होता की आज नाही तर उद्या सर्वांना हे कळेलच, कारण काही जास्त काळ लपवता येत नाही यावर माझा विश्वास होता। आणि मग आज रात्री रिहान माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला की लवकरच मी माझ्या बहिणीशी तुझ्या आणि माझ्या नात्याबद्दल बोलेल। आपले लग्न लवकर व्हावे अशी माझी इच्छा आहे। रिहानचे बोलणे ऐकून मला हसू आले, कारण मी फक्त 18 वर्षाचे होते आणि तो नुकताच 23 वर्षाचा झाला होता आणि मग त्याच्याकडे कायमस्वरूपी नोकरी देखील नव्हती। त्याने फक्त थोडे पैसे कमवले होते, मग तो मला त्याच्या घरात कसा ठेवणार? आम्ही इतक्या लवकर लग्न करणार आहोत हे शक्य नव्हते। पण रिहानला म्हणाला की अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तो माझ्याशी लवकर लग्न करू इच्छितो आणि तो रोज स्वतःसाठी चांगली नोकरी शोधत होता आणि मग तो मला नोकरीसाठी दुसऱ्या शहरात घेऊन जाईल आणि तिथे शिफ्ट होईल। यावर मी आक्षेप कसा घेऊ शकते? मी त्याला म्हणाले की जर मी मामी सहमत असेल तर माझी काही आक्षेप नाही। हे ऐकून रिहानला खूप आनंद झाला आणि त्याला आनंदाने माझा हात हातात घेतला। त्याचा असा स्पर्श झाल्याने मला खूप लाज वाटली होती। तो दिवस अत्यंत शांततेत गेला आणि काही दिवसांनी तो माणूस पुन्हा आमच्या घरी आला। तो माणूस आज दारातून थेट घरात आला होता। यावेळी मामीने त्याला तिच्या घरात बोलावले होते। मी स्वयंपाकघरात खूप उपस्थित होते तेव्हा अचानक मामी देखील स्वयंपाकघरात आल्या। तिने लसूण उचलला आणि मग मला सांगू लागली की तुला माझ्या खोलीत देण्याची गरज नाही जोपर्यंत मी स्वतःला तुला आवाज देणार नाही। मी मामीच्या हाताला धरलेला लसणाकडे मोठ्या आश्चर्याने पाहत होते आणि ती शांतपणे तिच्या खोलीत परत गेली आणि मला खोलीचा दरवाजा बंद झाल्याचे ऐकू आले। तासभर रसात गेला आणि सगळीकडे शांतता पसरली। काही वेळाने मामी मला आवाज दिला आणि मला थंड पाणी आणायला सांगितले। 2 ग्लास थंड पाण्याचे घेऊन ये। मी मामीच्या खोलीत गेले, दरवाजापर्यंत पोहोचले। दोघे एकमेकांशी काहीतरी बोलत होते आणि
बोलत असताना मला पाहून ते गप्पच झाले. माझी नजर आपोआप मामीकडे थांबली, कारण तिची प्रकृती बदल होताना दिसत होता. तिचे केस आधी चांगले बांधलेले होते, पण आता तर तिचे केस विस्कटलेले होते आणि कपडेही विचित्र अवस्थेत होते. मी मामीची अधिक काळजीपूर्वक तपासणी करण्यापूर्वी तो माणूस मामीला म्हणू लागला की ही तुमची मुलगी आहे का? ती खूप सुंदर आणि तरुण आहे. तू तिच्या लग्नाचा विचार का करत नाहीस? तिच्यासाठी तर तुला सहज नाते मिळू शकेल. आता ती मोठी झाली आहे याचा विचार सुरू करा. या माणसाने बोलणे ऐकून मला लाज वाटली. तो माझ्यासाठी अनोळखी होता. मामीशी इतकं मोकळेपणाने बोलणारा तो कोण होता हे मला माहीत नाही. आणि मग मामी पण हसली आणि त्याला म्हणाली की हो, आता पण तिचे लग्न करायचे आहे. ही माझी जबाबदारी आहे. मी आता म्हातारी होत आहे, पण ती आता तरुण झाली आहे. लाजेमुळे मी लगेच तिथून निघाले आणि परत आले. त्या अनोळखी माणसासमोर मामी ज्या प्रकारे माझ्या तारुण्याबद्दल बोलत होती, मला याचं खूप वाईट वाटत होतं. आणि मी गेल्यावर त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला. काही वेळाने तो माणूस परत गेला तेव्हा मामी मला पुन्हा समजावू लागली की राणी, माझ्या मामांना याबद्दल काही सांगू नको. पण त्या क्षणी राणा अचानक घरी आला. हा योगायोग होता. प्रकृती अस्वस्थमुळे तो घरी जाण्याऐवजी इथे आला होता. तो माणूस घरातून निघताना पाहून तो लगेच माझ्याकडे आला आणि मला विचारू लागला की हा माणूस कोण आहे आणि तो इथे काय आला होता. मी डोळके हलवले आणि म्हणाले की मला माहीत नाही. हा माणूस मामीला भेटायला आला होता. रिहान तिला भेटायला थेट मामीच्या खोलीत गेला आणि मग कळत नाही की अचानक असे काय झाले की दोघेही जोरजोरात किंचाळू लागले. मामी रिहानला वाईट साईड बोलत होती. रिहान मामीला खूप उलटसुलट उत्तर देत होता. यांच्यात काय चाललं ते तर कळत नव्हतं. मला याबाबत काहीच माहिती नव्हती. पण हे प्रकरण खूप मोठं आहे आणि कदाचित त्या अनोळखी माणसाशी संबंधित असलेली असेल कल्पना नक्कीच आली होती की खूप वेळाने जेव्हा रिहान खुलेतून बाहेर आला, त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने थेट स्टोर रूममध्ये जाऊन ती रूम बंद केली. त्याची तब्येत ठीक नव्हती, म्हणूनच तो आमच्या घरी राहणार होता. त्यानंतर मामीही त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत. मी बोलवायला गेले तर मामी खूप रागावल्या होत्या आणि म्हणाल्या की तू जाऊन जेवून झोप. मी माझ्यासोबतच्या वागण्याने खूप नाराज झाले होते. रिहान काय गोंधळ घातला होता माहीत नाही. कशाचा राग माझ्यावर येत होता मला पण मामीला विचारायचे होते की काय झाले आहे. मग तिने म्हणाले की हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे, त्यामुळे जास्त भोळे होण्याची गरज नाही. इथून निघून जा. मला तुझा चेहरा दाखवू नकोस. मी रडत रडत त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि सतत रडत होते. आज मोठ्या अस्वस्थतेने आईबाबांची आठवण येत होती. मी माझ्या छोट्याशा खोलीत पलंगावर पडले होते तेव्हा माझ्या मनात एक गोष्ट येत होती की रिहानने त्यांच्या बहिणीशी काय अज्ञात मुद्द्यावर भांडण केले होते. त्या अनोळखी माणसामुळे त्याचा आणि मामीचे भांडण झालं का? स्टोअर रूममध्ये दरवाजा आतून बंद होता, अन्यथा मी नक्कीच जाऊन त्याला विचारले असते. रिहान जेव्हा आमच्या घरी कधी यायचा तेव्हा तो स्टोअर रूममध्येच राहायचा, कारण तो आमच्या घर छोटे होते आणि 2 खोल्यांचं होतं. एका खोलीत मामा आणि मामी राहत होते आणि दुसऱ्या खोलीत मी आणि एक छोटी स्टोअर रूम होती जिथे रिहान कधी कधी राहायचा. मी सकाळची वाट पाहत होते. सकाळी मला एक तर मामीकडून हे शोधून काढायचे होते किंवा रोहनला विचारायचे होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी विचित्र घडले. जेव्हा मला जाग आली तेव्हा रिहान घरातून निघून गेला होता आणि मामीसुद्धा गुपचूप घरची कामे करत होती. तो माझ्याशी बोलला नाही आणि तिचं वागणं बघून मी पण तिला काही विचारू शकले नव्हते. सकाळी उठल्याबरोबर माझे पहिले काम साफसफाईचे, म्हणूनच मी साफसफाईमध्ये व्यस्त झाले आणि मामीची खोली साफ करताना मला तिथे लसणाचा एक तुकडा पडलेला दिसला, जो मामी किचनमधून तिच्या खोलीत घेऊन गेली होती. असा विचार करत होते मी की मामीने लसूण का आणला होता. शेवटी त्या अज्ञात माणसाचा या लसणाशी काय संबंध, किंवा मामीने तो लसण वापरला होता का? कारण तो खूप दबलेला दिसत होता. त्याला खाल्ले गेले नव्हते. त्याचं सालही काढून घेतली नव्हती. त्याचा रस काढल्यासारखा वाटत होता. साफसफाई करताना मी ते फेकून दिले होते आणि साफसफाई व्यस्त झाले होते. मग संध्याकाळी मामी मला सांगू लागली की चल, काही वस्तू घेण्यासाठी आपण बाजारात जाऊया. कधी कधी असं व्हायचं की मामी मला तिच्यासोबत बाजारात घेऊन जायची, म्हणूनच मला माझा दुपट्टा घेऊन मी तिच्यासोबत निघाले. पण मामी मला कुठे घेऊन जात आहे हे मला थोडेच कळले. मामीने रिक्षाची व्यवस्था केली आणि आम्ही रिक्षात बसलो आणि निघालो. पण रिक्षावाल्याने बाजारल्यावर मला आश्चर्य वाटले की मामीला विचारले आपण कुठे जात आहोत. मागे बाजार होता. ती म्हणू लागली की तिला इतर गोष्टी खरेदी करायच्या आहेत म्हणून बाजारात जाते. तिचं वागणं मला यापूर्वी चांगलं वाटलं होतं आणि खूप वेळाने आम्ही एका विचित्र बाजारात पोहोचलो. इथे गर्दी होती पण लोक खूप विचित्र वाटत होते. आम्ही रिक्षात खाली उतरल्यावर मामीने दुकानाऐवजी तिला मार्केट मागे असलेल्या घरात नेले. एका वयस्क बाईने दार उघडले आणि मामीकडे बघून हसायला लागली. मामी म्हणाली हिला सोबत ठेव, मला मालाची योग्य किंमत मिळून येते. मी त्रासाने मामीकडे पाहिले. मला सोबत नेण्याऐवजी ती मला इथे का सोडत आहे? मामीने माझा चेहरा बघितला तेव्हा ती म्हणाली काळजी करू नको, ती पण तुझी मामी आहे. तू कसलीही काळजी न करता इथे बस, थोड्या वेळात मी परत येईन. मग मामी मला म्हणाली मला सोडून तिथून निघून गेली. त्या बाईने मला
आत नेले. त्यांनी दरवाजा बंद केला आणि मग मला आत घेऊन जाऊ लागली. माझे डोळे विस्फरले होते, कारण त्या दरवाजामागे वेगळीच जागा होती, ज्यामध्ये अनेक छोट्या छोट्या खोल्या होत्या आणि एक विचित्र वास येत होता. काही पावले चालल्यावर लक्षात आले की सामान्य ठिकाणी नाही, ही जागा वेगळीच आहे. लहान कपडे घातलेल्या मुली दरवाजावर उभ्या होत्या, ज्या माझ्याकडे बघून हसत होत्या. त्यांचे कपडे आणि चेहऱ्यावरचा मेकअप मला वेगळं सत्य सांगत होता. चालताना मी थबकले तेव्हा एक बाई वळून माझ्याकडे पाहू लागली, पण मी तिला सांगितले की मला परत जायचे आहे, मला आत जायचे नाही. माझे म्हणणे ऐकून ती बाई जोरात हसली आणि म्हणाली, या दरवाजातून आत यायला मार्ग आहे, पण बाहेर जायला नाही. तुझी मामी तुझ्यापासून मुक्त झाली आहे आणि इथून निघून गेली आहे. आता ना ती परत येणार, ना तुला इथून कधी जाता येणार. हे माझं जग आहे, इथे माझं राज्य चालते. तू सुद्धा एक स्त्री आहेस, ज्यामुळे तुला इथे राहून माझी आज्ञा पाळावी लागेल. तिचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, निघून गेली आणि तिने माझा हात धरला. माझा हात तिच्या हातातून घट्ट सोडला आणि मी म्हणाली, कोणत्याही किमतीत तिथे राहणार नाही आणि माझी मामी काही वेळाने येणार आहे. मी बाहेर जाण्यासाठी वळणारच तिने माझा हात कुर्ता मागून धरला आणि जोराने ओढला, त्यामुळे माझा कुर्ता फाटला. मग तिने माझ्या चेहऱ्यावर प्रहार केला आणि मी जमिनीवर पडले. माझ्या डोळ्यातून रक्त नेमू लागले आणि ती बाई माझ्याजवळ बसली आणि म्हणाली की तुझ्या मामीने तुला इथे विकले आहे आणि तू आता इथे माझी विकत घेतलेली गुलाम आहेस. मी तुझ्यासाठी मोठी किंमत मोजली आहे. आता जा आणि तयार हो, रात्री ग्राहक येतील आणि तुलाही इथे रांगेत उभं राहावं लागेल. मग तिने एक महिलेला बोलावून मला तिच्याशी स्वाधीन केले. त्यावेळी मी थक्क झाले. मी काय करत होते ते मला समजत नव्हते. मी आणखी काय करू? माझी मामी माझ्या आईसारखी होती. मी गेले 4 वर्ष माझ्या मामीकडे राहत होते. ती माझा इतका छळ कसा करू शकते? मला इच्छा नसूनही त्या बाईवर विश्वास बसत नव्हता. काही वेळाने माझे डोळे उघडतील आणि सर्व काही ठीक होईल आणि हे भयंकर स्वप्न असल्यासारखं वाटत होते, पण हे स्वप्न नसून आयुष्यातील कटू वास्तव आहे. हे माझं दुर्दैव. दुसरी बाई मला एका अंधाऱ्या खोलीत नेऊन गेली. तिने सुगंधित पाणी तयार केले होते आणि मला त्यात अंघोळ घातली. माझ्या ओरडण्याचा आणि रडण्याचा त्या बाईवर काही परिणाम होत नव्हता. ती म्हणाली की तुझ्यासारख्या मुली रोज इथे येतात, 1-2 दिवस रडतात आणि मग सुखाने झोपतात. त्यांना कळाले की आत्ताच हे त्यांचे जीवन आहे, त्यामुळे तूही आता जीवन आनंदाने स्वीकारू कर. काही असो, हे आपले जीवन आहे, म्हणून हे कार्य आनंदाने कर, अन्यथा सायरा बानू तुला हेच करायला भाग पाडतील आणि तुला आणखी त्रास होईल. तिचे बोलणे ऐकून माझ्या अंगावर विद्युत प्रवाह चालू झाला. मी 18 वर्षाचे होते आणि तिला मला या कपड्यात अडकवायचे होते. तिने मला त्या खोलीकडे ओढले. तिथून मला ओरडायचे आवाज येत होते. मी म्हणू लागले, बघ, ही मुलगी सायरा बानोची ऐकत नव्हती, म्हणून तिला इथे कोंडून ठेवले आहे. या गरीब मुलीला काही खायला प्यायला दिले जात नाही. तुझी माझी एक जर तू सहमत नसशील तर तुलाही काही खायला किंवा प्यायला दिले जाणार नाही. त्यामुळे तुझी स्थिती तशीच केली असेल. तिच्या बळजबरीने मी सुगंधित पाण्याने अंघोळ केली आणि मग तिने मला सारखी तयारी सुरू केली. पण काही वेळाने पूर्वीची सायरा बानू नावाची महिला परत आली. तिने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि म्हणाली, तू खरंच सुंदर आहेस आणि ही अद्भुत गोष्ट, तुझी खूप चांगली किंमत मिळेल. मी तुझ्या मामीलाही खूप पैसे दिले आहेत. ते सगळे पैसे मी तुझे शरीर विकून वसूल करेन. सायरा बानू अश्लीलप्रमाणे असल्या आणि ती सुपारी वारीचे डागलेले दात दिसत होते. हा सीन मी अनेकदा चित्रपटामध्ये पाहिला होता, पण माझ्या आयुष्यात अशी वेळ कधी येईल असे मला वाटले नव्हते. आजही माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. मी त्या बाईला विचारले की मामी मला इथे का सोडून गेली? ती जोरात हसली आणि म्हणाली, आम्हाला हे का कळेल? आम्ही फक्त वस्तू खरेदी करतो. आमच्याकडे का आणले जाते ते आम्हाला माहीत नाही. ती दुसरी स्त्री, जिचे नाव होते बेगम बाजा, सारा बानूला सांगू लागले की ती अजून लहान आहे आणि तिला आपल्या कामाबद्दल काहीच माहिती नाही. ती ग्राहकाच्या हाती न देता आधी मेळाव्यात नाचण्यासाठी वापरली पाहिजे. जेव्हा काही अर्थ प्राप्त होईल तेव्हा तिला चांगल्या आणि महागड्या क्लायंटला सादर करा, जेणेकरून योग्य रक्कम वसूल करता येईल. सायरा बानूला त्या बाईचे म्हणणे समजले आणि ती म्हणाली, ठीक आहे. नृत्य आणि गाण्याची तयारी करण्याचा आदेश देऊन ती स्वतःच्या खोलीत बाहेर आली. अली बेगम जान माझ्याकडे पाहत म्हणाल्या, मी तुला काही दिवस वाचवले आहे, पण लक्षात ठेव, लवकरच किंवा नंतर तुला ग्राहकांकडे जावे लागेल, कारण हे तुझे काम आहे. जेव्हा मी इथे आले तेव्हा मी 15 वर्षाचे होते. मला तर माझ्या खऱ्या आईने इथे विकले होते, कारण तिला फक्त पैशाची काळजी होती. तिने आपल्या मुलीवर कधीही प्रेम केले नाही आणि तिने मुलींना ओझे मानले, म्हणूनच तिने मला इथे विकले. तेव्हापासून आजपर्यंत मी रोज कोणत्या ना कोणत्या ग्राहकासोबत असते, कारण आता हेच माझे आयुष्य आहे. मी इथून निसटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण इथून बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा आहे, ज्याच्यावर सायरा बानू स्वतः आपल्या नोकरांसह प्रहार देते. म्हणूनच इथून पडून जाण्याचा विचार कधीही करू नकोस, नाहीतर सायरा बानू तुझी अशी अवस्था करेल की तुला आयुष्यभर आठवेल. बेगम जान खूप छान आहेत आणि खूप प्रेमस्त्री होत्या. मला तिची बोलण्याची पद्धत आवडली, नाहीतर इथली एकही बाई नीट बोलत नसे. ती मला फक्त प्रेमाने समजावून सांगत नव्हती, तर मला एक नृत्य शिकू लागली होती.
मी सतत रडत राहिले. मला माझ्या नशिबाबद्दल खूप पश्चाताप होत होता की माझ्यासोबत दुसरे कोणी नाही, तर माझी स्वतःची मामी मला इथे सोडून गेली आहे. आणि मग काही दिवस असेच गेले. आता रडल्यामुळे माझ्या डोळ्यातील अश्रू सुकले होते. मी माझे मन समजावून घेतले आणि विचार केला की जास्त रडण्यात काही फायदा नाही. मला खात्री होती की आता माझी मामी मला घ्यायला कधीच येणार नाही. माहिती नाही तिने माझ्याकडून कशाचा बदला घेतला होता. रियान तिला काय म्हणाला होता की दुसऱ्या दिवशी ती मला या जगात सोडून गेली. मामीने माझ्यासोबत हे सर्व का केले याचे उत्तर जाणून घ्यायचे होते. मात्र सध्या या प्रश्नाचे उत्तरे देणारे कोणीच नव्हते. बेगमजाननी मला या संमेलनाचे नियम शिकवले आणि महिनाभर नृत्य कसे करावे हे देखील शिकवले. आणि मग मला या मेळाव्याचा एक भाग बनवलं जाऊ लागलं, जिथे नशेत माणसं आमच्यासमोर बसायची आणि विचित्र कपड्यामध्ये आमचा डान्स त्यांच्यासोबत सादर करावा लागत होता. मोठ्या मुली नाचण्यात पारंगत झाल्या होत्या. तेही काम अगदी सहज करत असत. पण हे काम माझ्यासाठी खूप अवघड होते. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात रियाशिवाय कोणालाही पाहिले नव्हते. तसेच मी कधी घराच्या 4 भिंतीच्या बाहेर एकटीने गेले की नव्हते. इथल्या इतक्या प्रसिद्ध लोकांसमोर माझं आकर्षण मांडणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. पण मी जिथे जिथे माझी पावले थांबवायची तिथे सायरा बानू हातात चाकू फिरवायची आणि पाठीवर मारायची. आणि सगळ्यांना याची कल्पना नव्हती. 2-4 दिवस असेच गेले होते. आता हेच माझे जग झाले आहे हे मला समजले होते. आणि सायरा बानू लक्ष्मीबाईच्या तालावर इथे नाचणं ही माझी मजबुरी आहे. कारण त्या दिवशी मी नीट नाच केला नव्हता. त्या दिवशी माझे खाणेपिणे बंद केले जात होते आणि मग मला दिवसभर भूक आणि ताण लागायची. त्यामुळे मीही नृत्यात सहभाग घेऊ लागले. आणि मग असाच आणखी 1 महिना निघून गेला होता, जेव्हा एक श्रीमंत माणूस वेश्यागृहात आला. तो पहिला व्यक्ती होता ज्याने मला विकत घेतले. त्याने मला एका रात्रीसाठी 50,000च्या किमतीत विकत द्यायचे होते. आणि मग ती खूप मोठी रक्कम होती. सायरा बानूच्या लगेच होकार दिला. तिने त्या माणसाकडे 50,000 रुपये घेतले आणि मला त्या एका छोट्याशा खोलीत पाठवले. आणि बेगमजान यांना सांगितले की मला तयार करा आणि मला या माणसासोबत सेवेत हजर करा. की कुर्मी ढसाढसा रडायला लागली. आधीचं नृत्य अंगीकारले होते, पण आजपर्यंत मी कोणत्याही ग्राहकासोबत रात्र घालवली नव्हती. बेगमजान मला सोबत घेऊन गेली आणि हाताने मला तयार करत असताना ती म्हणू लागली की तू जितका आवाज करशील तितका ग्राहक तुला त्रास देईल. म्हणूनच तू गप्प राहिले तर बरे होईल. त्याच्यासोबत वेळ घालून परत येणे एका रात्रीसाठी. कल्पना कर की तुझा नवरा आहे आणि असे केल्याने तुझी समस्या सुलभ होईल. मला तयार केल्यावर बेगमजान मला आरशात दाखवू लागली आणि मला म्हणाली की ती कधीकधी आपल्यासाठी समस्या बनते. तुझं सौंदर्य, चेहरा, गोरा शरीर तुझ्यासाठी त्रासाशिवाय दुसरे काही नाही. तू एवढी सुंदर नसती तर तुझे कोणी किंमत केली नसती. माझ्या या सौंदर्याने मी अनेक कंटाळले होते. मी 42 वर्षाची होणार आहे, पण माझा सुंदर चेहरा आणि चमकदार शरीर मला म्हातारं होऊ देत नाही. कोणी ना कोणी माझ्यावर किंमत ठरतो आणि मग मला स्वतःला त्याच्यासमोर मांडावे लागते. जोपर्यंत तू सुंदर आहेस तोपर्यंत तुला हे सर्व सहन करावे लागेल. बेगमजान माझी मानसिक तयारी करत होती आणि माझे अश्रू थांबत नव्हते. मला वारंवार मामा आणि रिहानची आठवण येत होती. मला अजूनही विश्वास बसत होता की मामी मला इथे मुद्दाम सोडून गेली होती आणि कदाचित या सगळ्यांना रिहान जबाबदार आहे. मी पूर्णपणे तयार झाल्यावर बेगमजानने माझ्याकडे पाहिले आणि दृष्ट काढली आणि ती म्हणाली, एक दीर्घ श्वास घे आणि खोलीत जा आणि स्वतःला त्या माणसाच्या स्वाधीन कर. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी या छोट्याशा खोलीत गेले, जिथे एक छोटासा पिवळसर बल्ब जळत होता. त्याच्या गळ्यात प्रकाशात मला सर्व काही भयानक वाटत होते. मला वाटले की निघून जाताना या माणसाच्या पाया पडेल आणि मी त्याला सांगेन की माझ्या पायावर जबरदस्ती करू नये. मी दयाची याचना करीन, त्यामुळे मला माझी दया येईल. तरीही मी तरुण होते आणि त्याने मला विकत घेतले. तो साधारण 35 किंवा 40 वर्षाचा होता. माझ्या मते ते माझ्या वडिलांसारखे होते. पण मला माहीत नव्हते की तिथे येणारे लोकसुद्धा दगडासारखे असतात, जसे इथल्या महिला होत्या. मी खोलीत प्रवेश केला होता. मला पाहून या माणसाने चेहऱ्यावर धोकादायक स्मित मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर मला अंगाला काटे आले. त्याच्याकडे कपाळावर मोठी जखम होती. एक डोळा पूर्ण लाल होता. त्याची नजर माझ्या शरीरावर स्थिरावली होती. मी खूप घाबरले होते. मी बाहेर जाणार होते तेव्हा त्याने मला मागून ओढले आणि म्हणाला की मी तुझ्यासाठी इतकी मोठी रक्कम मोजली आहे. आणि मग माझ्या मनात बेगमजानचा विचार घुमू लागला. तिने मला झोपण्यापूर्वी माझ्या नाभीला लसूण रस लावायला सांगितला होता. मी ते माझ्या मुठीत बंद केले होते. मी वापरला विसरले होते. मला बेगमजानने शब्द आठवले की मी पटकन माझ्या नाभीला लसणाची पाकळी चोळायला सुरुवात केली, जेणेकरून त्याचा रस माझ्या नाभीला लागू शकेल. काही वेळातच माझ्याकडे लसणाची अख्खी पाकळी होती. मी माझ्या नाभीवर घसली होती आणि त्यानंतर माझ्यासोबत जे काही घडणार होते ते माणसासोबत घडले. एका व्यक्तीने रात्रभर त्याचे पैसे पूर्णपणे वसूल केले होते. त्या रात्री त्या माणसाला वाटत होतं की त्याने पैशाच्या जोरावर मला विकत घेतलं आहे. पण मला अजिबात कल्पना नव्हती की बेगमजानने मला त्या खोलीत पाठवण्यापूर्वी एक छोटासा डाव आखला होता. मी नाभीवरचा लसणाचा रस चोळताच माझ्या अंगात विचित्र जळजळ सुरू झाली. काही क्षणात माझं डोकं गुरगुरू लागलं आणि मी मुद्दाम भिंतीला धरून उभे राहिले.
तो माणूस माझ्याकडे संशयाने पाहू लागला. काय झालं तुला? त्याने विचारलं. मी काहीच उत्तर दिलं नाही. अचानक मी खाली कोसळल्यासारखं केलं. तो घाबरून माझ्याजवळ आला आणि त्याच क्षणी माझ्या हातात दडवलेली छोटी कुप्पी खाली पडली. त्या कुप्पीचा आवाज होताच तो माणूस दचकला. हे काय आहे? त्याने कुप्पी उचलण्याचा प्रयत्न केला. मी डोळे उघडले आणि पहिल्यांदा त्याच्याकडे सरळ पाहिलं. तुम्हाला वाटतंय तुम्ही मला 50,000 विकत घेतलंय, पण खरं तर आजची रात्र तुमच्यासाठी आधीच विकली गेली. माझे शब्द ऐकून त्याचा चेहरा बदलला. तो काही बोलणार इतक्यात बाहेरून 3 वेळा दरवाजा टकटक झाली. ठरलेल्या संकेत मी उठून बसले. दरवाजा उघडला तर तिथे बेगम जान उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीची शांतता नव्हती. त्यांच्या हातात एक जुनी काळी वही होती. त्यांनी ती माझ्या हातात दिली आणि हळू आवाजात म्हणाल्या, आता त्याला सांग 50,000ची किंमत माझ्यासाठी नव्हती. मला त्याच्याकडून हवी होती ती माहिती. त्या माणसाने मागे सरकण्याचा प्रयत्न केला. बेगम जान, तुम्ही इथे कशासाठी? तो घाबरून म्हणाला. बेगम जान हसल्या. तुला वाटलं मी तुला ओळखत नाही? 3 वर्षापूर्वी तू माझ्या हवेलीत आला होतास तेव्हा तू एका मुलीला घेऊन गेला होतास. ती परत आली नाही, पण आज तिचा हिशोब पूर्ण होणार आहे. खोलीत अचानक शांतता पसरली. त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मी काळी वही उघडली. पहिल्याच पानावर अनेक नावं आणि त्यांच्यासमोर मोठमोठ्या रकमा लिहिलेल्या होत्या. शेवटच्या पानावर माझंच नाव होतं. माझ्या नावासमोर लिहिलं होतं 50,000. फक्त सुरुवात. माझ्या हातातून वही खाली पडली. मी बेगम जानकडे पाहिलं. माझं नाव इथे का आहे? त्या काही क्षण शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, कारण तू या हवेलीमध्ये काम करणारी मुलगी नाहीस. माझ्या अंगावर काटा आला. मग मी कोण आहे? बेगम जानने दरवाजाकडे पाहिलं आणि कुजबुजल्या. तू ज्या मुलीला सगळे मृत समजतात तिची मुलगी आहेस. त्या क्षणी बाहेर जोरदार आवाज झाला. कोणीतरी हवेलीचा मुख्य दरवाजा तोडत होतं. बेगम जानने वही माझ्या हातात घट्ट दिली आणि म्हणाल्या, आता खरी रात्र सुरू झाली आहे. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. हवेलीच्या समोर पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या, पण सर्वात पुढे उभा असलेला अधिकारी पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण तो अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून माझा स्वतःचा भाऊ होता, ज्याला मी 15 वर्षापूर्वी मेलेला समजत होते. दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाड्या पाहून माझ्या छातीत धडधड सुरू झाली. पण माझी नजर त्या अधिकाऱ्यावर खिळली होती. तो माझा भाऊ आहे हे माझ्या मनाला मान्यच होत नव्हतं. 15 वर्षापूर्वी आईने सांगितलं होतं की एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. मी थरथरत त्याचं नाव घेतलं, अभय. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तो काहीच बोलला नाही. त्याऐवजी त्याने बेगम जानकडे पाहिलं. त्या दोघांच्या नजरेत काहीतरी जुनं गुपित दडलं होतं. माझ्या मनात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. बेगम जानने मला मागच्या दरवाजाने बाहेर नेलं आणि कुजबुजल्या. तुझ्या भावाला तू मेलेली वाटत होतीस आणि तो तुला. मी थांबले. मग हे सगळं काय आहे? त्या म्हणाल्या, ज्याने तुला आज रात्री विकत घेतलं तो या सगळ्या खेळातला फक्त प्यादा आहे. खरा खेळाडू अजून सावलीत आहे. तेवढ्यात माझ्या मागून एका परिचित आवाजाने माझं नाव घेतलं. मी ओळून पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. तोच तरुण माझ्यासमोर उभा होता, ज्याला मी काही महिन्यापूर्वी एका पुस्तकाच्या दुकानात भेटले होते. त्याने माझ्याशी प्रेमाने बोलून माझ्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण केली होती. मला वाटलं होतं की तो माझ्यावर खरंच प्रेम करतो, पण त्या रात्री त्याच्या हातात तीच काळी वही होती. तू माझ्या तोंडून एवढंच निघालं? तो शांतपणे माझ्याजवळ आला आणि म्हणाला, हो मीच. मी त्याच्यावर रागाने ओरडले. मग माझ्याशी केलेलं सगळं प्रेम खोटं होतं. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं. सुरुवातीला हो, माझं हृदय तुटल्यासारखं झालं, पण पुढच्या क्षणी त्याने हळू आवाजात सांगितलं, पण नंतर तुझ्यावर खरंच प्रेम झालं. त्याच्या आवाजातील वेदना खरी वाटत होती. मी काही बोलू शकले नाही. त्याने वही माझ्या हातात दिली. शेवटच्या पानावर एका व्यक्तीचं नाव लिहिलं होतं. ते नाव पाहताच माझा श्वास अडकला. ते माझ्या वडिलांचं नाव होतं, ज्यांना मी लहानपणापासून मृत समजत होते. मी बेगम जानकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला नव्हता. त्यांनी स्वतःचा मृत्यू खोटा दाखवला होता, कारण त्यांना या हवेलीतील सर्वात मोठं रहस्य माहीत होतं. माझ्या हातातून वही निसटली. अभय पुढे आला आणि म्हणाला, आपल्या कुटुंबाला 15 वर्षापासून कोणीतरी शोधत आहे. मी कुजबुजले, कोण? त्याने उत्तर दिलं, ज्याच्याकडे या सगळ्या संपत्तीची खरी किल्ली आहे. तेवढ्यात हवेलीच्या जुन्या घड्याळाने 12 वाजवले. बेगम जानने भिंतीवरच्या एका जुन्या चित्रामागे हात घातला. एक गुप्त दरवाजा उघडला. आत अंधार होता. त्या माझ्याकडे वळल्या आणि म्हणाल्या, तुझ्या वडिलांनी शेवटचं पत्र तुझ्यासाठी इथे ठेवलं आहे. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी त्या अंधाऱ्या मार्गात पाऊल ठेवलं आणि आतल्या टेबलावर ठेवलेलं पत्र पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. पत्राच्या सुरुवातीला फक्त एकच वाक्य होतं, माझ्या मुलीला जर तू हे पत्र वाचत असशील तर समज की बेगम जानवर विश्वास ठेवू नकोस, कारण तुझ्या जन्माचं खरं रहस्य तिलाच माहीत होतं. मी हळूहळू मागे वळली. बेगम जान दारात उभ्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसत होती. मी ते पत्र हातात घट्ट पकडून बेगम जानकडे पाहिलं राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती पाहून माझ्या मनातला शेवटचा विश्वासही डळमळला. तुम्ही माझ्यापासून काय लपवतात? मी थरथरत्या आवाजात विचारलं. बेगम जान काही क्षण शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, हळू आवाजात म्हणाल्या, तुझ्या वडिलांनी मला एक गुपित जपायला सांगितलं होतं. मी संतापून म्हणाले, मग त्यांनी मला सत्य का सांगितलं नाही? त्या उत्तर देणार इतक्यात मागून तो तरुण पुढे आला. त्याने माझ्या हातातून पत्र घेतलं आणि त्याच्या शेवटच्या ओळीकडे पाहिलं. अचानक त्याचा चेहरा बदलला. हे पत्र पूर्ण नाही. तो म्हणाला, काय म्हणतोस? मी विचारलं. त्याने कागद प्रकाशाकडे धरला. कागदाच्या दुसऱ्या बाजूला फिक्कट अक्षरं दिसू लागली.
त्यात लिहिलं होतं, तुझा जन्म एका सामान्य घरात झाला नाही, तू त्या घराण्याची वारस आहेस ज्याची संपत्ती मिळवण्यासाठी अनेक लोकांनी रक्त सांडलं आहे. माझ्या अंगावर काटा आला. तेवढ्यात अभयने खोलीचा दरवाजा बंद केला आणि म्हणाल्या, आता कुणावरही विश्वास ठेवू नकोस. त्याचा आवाज गंभीर होता, अगदी माझ्यावरही नाही. मी त्याच्याकडे पाहत राहिली. तू माझा भाऊ आहेस की नाही? माझ्या प्रश्नावर त्याने मान खाली घातली. काही क्षणांनी तो म्हणाला, हो, पण मी तुला शोधत नव्हतो, पण तुला वाचवण्यासाठी पाठवलं गेलं होतं. कोणी? मी विचारलं. त्याने उत्तर देण्याआधीच बाहेर गोळीबाराचा आवाज झाला. बेगम जानकडे मला जवळ ओढलं आणि गुप्त मार्गाने पुढे नेलं. त्या अंधाऱ्या मार्गात चालताना अचानक माझा हात त्या तरुणाच्या हातात गेला. तो क्षणभर थांबला. आमच्या नजरा भिडल्या. इतक्या भीतीच्या वातावरणातही त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी खरी काळजी दिसत होती. तो हळू आवाजात म्हणाला, तुला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. मी कुजबुजले, मग माझ्यापासून काही लपवू नकोस. त्याने माझा हात घट्ट पकडला. एक गोष्ट मात्र खरी आहे, माझं तुझ्यावरचं प्रेम खोटं नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याच क्षणी बेगम जानने मागे वळून पाहिलं आणि कठोर आवाजात म्हणाल्या, भावनांना आता बाजूला ठेवा, कारण आपल्या मागे जे लोक आहेत त्यांना तुमचं प्रेम नको आहे, त्यांना तिचं रक्त हवं आहे. आम्ही एका छोट्या मोठ्या दगडी खोलीत पोहोचलो. तिथे भिंतीवर जुन्या छायाचित्रांची रांग होती. एका छायाचित्रासमोर माझी नजर थांबली. त्या फोटोमध्ये एक तरुण मुलगी उभी होती. तिच्या हातात एक बाळ होतं. मी त्या बाळाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि माझा श्वास थांबला. तो फोटो माझ्या जन्माच्या काही दिवसानंतरचा होता, पण त्या मुलीच्या शेजारी उभा असलेला पुरुष माझे वडील नव्हते. तोच पुरुष आजही त्या काळ्या वहीत सर्वात मोठ्या नावाने नोंदलेला होता. मी बेगम जानकडे पाहिलं. ही मुलगी कोण आहे? त्या काही बोलल्या नाहीत. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, मी तुझी आई आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण माझी आई तर? बेगम जानने माझं वाक्य थांबवलं. जिचं नाव तुला सांगितलं गेलं ती तुझी आई नव्हती. तुझी खरी आई 15 वर्षापासून या हवेलीपासून दूर एका गुप्त ठिकाणी जिवंत आहे. माझ्या हातातून फोटो खाली पडला आणि तेवढ्यात त्या तरुणाचा फोन वाजला. त्याने कॉल उचलला. 2 शब्द ऐकले आणि माझ्याकडे पाहत कुजबुजला. ती जिवंत आहे आणि तिने आत्ताच तिला भेटायला बोलावलं आहे. पण पुढच्या क्षणी त्याने फोन माझ्या हातात दिला. दुसऱ्या बाजूला एका स्त्रीचा आवाज होता, मुली, मला वाचवायचं असेल तर बेगम जानला तिथेच सोड आणि एकटी ये. माझं हृदय जोरात धडधडू लागलं, कारण तो आवाज मला कुठेतरी खूप वर्षापासून ऐकलेला आठवत होता. फोनवर तो आवाज ऐकून माझ्या अंगावर शहारा आला. मला खात्री होती की हा आवाज मी लहानपणी ऐकला होता, पण आठवणी दुसर होत्या. मी फोन घट्ट पकडून विचारलं, तुम्ही खरंच माझी आई आहात? काही क्षण शांतता होती. मग ती स्त्री म्हणाली, तुझ्या जन्माच्या रात्री मी तुला एका व्यक्तीच्या स्वाधीन केलं होतं, पण त्याने तुला माझ्यापासून कायमचं दूर केलं. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरल्यासारखं झालं. मी बेगम जानकडे पाहिलं आणि खाली मान घालून उभ्या होत्या. मला अचानक सगळं खोटं वाटू लागलं. तुम्हाला माझी आई जिवंत आहे हे आधीपासून माहीत होतं नाही का? मी विचारलं. त्यांनी हळूच मान वर केली. हो. मग मला इतकी वर्ष अंधारात का ठेवलंस? माझ्या आवाजात राग आणि वेदना दोन्ही होती. बेगम जान म्हणाल्या, कारण तुझ्या आईला वाचवण्याचा तोच एकमेव मार्ग होता. तेवढ्यात अभयने खिडकीतून बाहेर पाहिलं. आपल्याला जास्त वेळ नाही, कोणीतरी या ठिकाणी पोहोचला आहे. आम्ही पुन्हा गुप्त मार्गाने पुढे निघालो. माझ्यासोबत तो तरुणही होता. अंधारात चालताना त्याने माझा हात धरला. मी हात मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने शांतपणे म्हटलं, तुला एकटीला सोडणार नाही. त्याच्या आवाजात पहिल्यांदा कोणताही अभिनय नव्हता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तू सुरुवातीपासून माझ्यावर नजर ठेवत होतास? तो काही क्षण शांत राहिला. हो. माझं मन पुन्हा दुखलं. पण त्याने पुढचं वाक्य म्हटलं, पण जेव्हा तुला पहिल्यांदा असताना पाहिलं तेव्हा मला माझं काम विसरायला झालं. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तो जवळ आला आणि म्हणाला, तुझ्यावर माझं खरं प्रेम आहे. बाकी सगळं खोटं असू शकतं, पण हे नाही. मी उत्तर देणार इतक्यात मागून मोठा आवाज झाला. आम्ही वळून पाहिलं तर गुप्त मार्गाचा दरवाजा बंद झाला होता. बेगम जान मात्र आमच्यासोबत नव्हत्या. मी घाबरून म्हणाले, बेगम जान कुठे गेल्या? अभयने कठोर चेहऱ्याने उत्तर दिलं, त्या स्वतःहून मागे राहिल्या आहेत. मला काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव झाली. काही मिनिटांनी आम्ही एका जुन्या घरात पोहोचलो. दार उघडताच समोर एक वृद्ध स्त्री उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काळाच्या खुणा होत्या, पण तिच्या डोळ्यात मला माझ्या स्वतःच्या डोळ्याचं प्रतिबिंब दिसलं. ती माझ्याकडे पाहताच थरथरली. माझी मुलगी, एवढं म्हणत ती माझ्याकडे धावून आली. मी तिच्या मिठीत शिरले. 15 वर्षाचा प्रश्न, राग, वेदना सगळं त्या एका मिठीत विरघळलं. पण काही क्षणांनी तिने माझ्या कानात कुजबुजलं, इथे येऊन तू मोठी चूक केलीस. मी तिच्यापासून दूर झाले. का? ती माझ्याकडे पाहत म्हणाली, कारण तुझा पाठलाग करणारा माणूस बाहेर नाही, तो आपल्या घरातच आहे. माझी नजर हळूहळू खोलीत फिरली. अभय एका कोपऱ्यात उभा होता. तो तरुण माझ्या बाजूला होता आणि आईच्या चेहऱ्यावर भीती होती. अचानक आईने अभयकडे बोट दाखवलं. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. माझा श्वास अडकला. अभय शांतपणे माझ्याकडे पाहत होता. त्याने फक्त एवढंच म्हटलं, आईने तुला अर्ध सत्य सांगितलं आहे. मी आदरले. मग उरलेलं सत्य काय आहे? अभयने खिशातून एक जुना फोटो काढला. त्या फोटोमध्ये मी, माझी आई आणि बेगम जान होत्या. पण फोटोच्या मागे लिहिलेलं वाक्य पाहून माझ्या हातातून फोटो खाली पडला. या मुलीला वाचवण्यासाठी तिच्या आईलाच तिचे शत्रू बनावं लागेल. आणि तेवढ्यात घराच्या बाहेर गाडी थांबण्याचा आवाज आला. आईने दिवा बंद केला आणि कुजबुजली, तो आला आहे, तुझा खरा वडील.
घरात पूर्ण अंधार पसरला होता. बाहेर गाडीचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला आणि माझ्या आईने माझा हात घट्ट पकडला. काही झाले तरी आवाज करू नकोस, ती कुजबुजली. माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता. ज्याला मी आयुष्यभर मृत समजले आले, तो माझा खरा वडील आता माझ्यासमोर येणार होता. काही क्षणांनी मुख्य दरवाजा उघडला. जड पावलांचा आवाज घरात घुमू लागला. तो माणूस हळूहळू खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर वयाच्या खुणा होत्या, पण त्याचे डोळे पाहताच मला एक विचित्र ओळखीची भावना झाली. त्याने माझ्याकडे पाहिला आणि अचानक थांबला. तू अगदी तुझ्या आईसारखी दिसतेस, तो म्हणाला. माझ्या डोळ्यात राग दाटून आला. मग इतकी वर्ष माझ्यापासून का लपलात? तो काही क्षण शांत राहिला. कारण तुला माझ्यापासून वाचवायचं होतं. मी उपहासाने असले तुमच्यापासून. त्याने मान खाली घातली. हो, कारण मी केलेल्या एका चुकीची किंमत तुझ्या आईने आणि तू दोघांनी मोजली. तेवढ्यात अभय पुढे आला. आता सगळं सत्य सांगा. माझे वडील त्याच्याकडे पाहून म्हणाले. तुला वाटलं तू माझ्या मुलीला वाचवायला आला आहेस. तुला अजूनही माहीत नाही की या खेळाचा खरा सूत्रधार कोण आहे. मी घाबरून विचारलं, कोण? त्याने उत्तर दिलं नाही. त्याने टेबलावर एक जुना लिफाफा ठेवला. हे तुझ्या जन्माच्या रात्रीचं सत्य आहे. मी लिफाफा उघडला. आत एक जुना हॉस्पिटलचा कागद आणि एक फोटो होता. कागदावर माझ्या जन्माची तारीख होती, पण आईचं नाव वेगळं होतं. मी थरथर ताईकडे पाहिलं. हे काय आहे? आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, तू माझी मुलगी आहेस, पण तुझ्या जन्माची गोष्ट मी तुला सांगितली ती पूर्ण सत्य नव्हती. खोलीत शांतता पसरली. मग वडील म्हणाले, तुझ्या जन्माच्या रात्री एक मोठ्या व्यवहाराची माहिती आमच्या हातात आली होती. त्या माहितीमुळे अनेक शक्तिशाली लोकांचा पर्दाफाश होणार होता. त्यांनी तुला संपवण्याचा आदेश दिला, म्हणून तुझ्या आईने तुला दुसऱ्या नावाने वाढवलं. माझ्या मनात सगळे धागे जोडले जाऊ लागले. बेगम जान, काळी वही, 50,000ची रात्र, माझा भाऊ तो तरुण आणि आता माझे वडील सगळे एका रस्त्याभोवती फिरत होते. अचानक माझ्या शेजारी उभा असलेला तो तरुण. तुम्ही अजून एक गोष्ट लपवतात. वडिलांनी त्याच्याकडे पाहिलं. हो, तू कोण आहेस हे आता सांगायची वेळ आली आहे. माझं हृदय धडधडू लागलं. वडिलांनी त्याच्याकडे बोट दाखवत म्हटलं, हा माझा मुलगा नाही आणि तो पोलिसांचाही माणूस नाही. मी त्याच्याकडे पाहिलं. तो शांत होता. वडील पुढे म्हणाले, हा त्या माणसाचा मुलगा आहे ज्याने 15 वर्षापूर्वी आपल्या कुटुंबाचा नाश करण्याचा प्रयत्न केला. माझ्या चेहऱ्यावरचा विश्वास पूर्णपणे ढासळला. मी त्याच्यापासून एक पाऊल मागे झाले. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, मी तुला फसवण्यासाठी जवळ आलो होतो, हे खरं आहे, पण तुझ्यावर प्रेम झाल्यानंतरही मी माझ्या वडिलाविरुद्ध उभा राहिलो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा होता, पण माझ्या आयुष्यात इतकी खोटी माणसं आली होती की सत्य ओळखणंही अशक्य झालं होतं. तेवढ्यात बाहेर पुन्हा गाडीचा आवाज आला. वडिलांनी खिडकीतून पाहिलं आणि अचानक त्यांचा चेहरा पांढरा पडला. ते इथे कसे पोचते? आईने घाबरून विचारलं. वडील म्हणाले, कारण आपल्यातच कोणीतरी त्यांना आपलं ठिकाण सांगितलं. माझी नजर हळूहळू सगळ्यावर फिरली आणि त्याच क्षणी माझ्या हातातून जुना फोन खाली वाजला. स्क्रीनवर नाव होतं बेगम जान. मी कॉल उचलला. दुसऱ्या बाजूने त्यांचा थरथरता आवाज आला. मुली, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या वडिलांनी तुला जे सांगितलं ते सगळं खोटं आहे आणि तुझ्या आईला अजून एक सत्य माहिती आहे. तुझा जन्म झालेल्या रात्री हॉस्पिटलमध्ये तू एकटी नव्हतीस. मी स्तब्ध झाले. मग माझ्यासोबत कोण होतं? बेगम जान काही क्षण शांत राहिल्या आणि म्हणाल्या, तुझ्यासारखंच दिसणारा आणखी एक बाळ. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे त्याचा शेवटचा शब्द ऐकून माझ्या हातातून फोन जवळजवळ निसटला. तुझी जुळी बहीण आजही जिवंत आहे आणि तीच या सगळ्या खेळाची खरी सूत्रधार आहे. बेगम जानचे शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. माझी जुळी बहीण जिवंत आहे आणि तीच या सगळ्या काळाची सूत्रधार आहे. यावर माझा विश्वास बसत नव्हता. मी आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी फक्त एवढंच विचारलं, आई, हे खरं आहे का? तिने मान खाली घातली. हो, तुझी एक जुळी बहीण होती. जन्माच्या रात्री परिस्थिती अशी निर्माण झाली की आम्हाला तुमच्यापैकी एकीला दुसऱ्या ठिकाणी पाठवावं लागलं, पण मला वाटलं नव्हतं की ती सुरक्षित आहे. माझे वडील पुढे आले. तिचं नाव नंदिनी होतं, पण काही वर्षांनी ती आमच्याविरुद्ध उभी राहिली. तेवढ्यात बाहेर पोलिसांच्या गाड्यांचा आवाज पुन्हा ऐकू आला. अभयने खिडकीतून पाहिलं आणि म्हणाला, आपल्याला आता इथून निघून जावं लागेल. आम्ही मागच्या दरवाजाने बाहेर पडलो. जुन्या गोदामाजवळ पोहोचताच अचानक दिवे लागले. समोर एक स्त्री उभी होती. तिचा चेहरा माझ्यासारखा होता. मी तिला पाहताच स्तब्ध झाले. ती हसली आणि म्हणाली, शेवटी आपण भेटलो. ती नंदिनी होती, माझी जुळी बहीण. तिच्या डोळ्यात राग होता, पण त्या रागामागे वर्षानुवर्षाची वेदना दिसत होती. तुम्ही मला सोडलं, ती आईकडे पाहून म्हणाली. मला परक्या लोकांकडे वाढवलं, माझं बालपण हिरावून घेतलं आणि आज सगळ्यांनी तुझी काळजी आहे. आई रडत तिच्याजवळ गेली. नंदिनी, मी तुला सोडलं नव्हतं. तुला वाचवण्यासाठी तुला दूर पाठवलं होतं. नंदिनी काही क्षण शांत राहिली. मग तिने काळी वही माझ्यासमोर फेकली. यात तुझ्या कुटुंबाच्या सगळ्या चुका आहेत, पण एक गोष्ट नाही. तुझ्या वडिलांनी माझ्या संगोपनासाठी पैसे दिले नाही. मला एका टोळीने वापरलं. मला सांगितलं गेलं की माझ्या कुटुंबाने मला विकलं. तेवढ्यात तो तरुण पुढे आला. तुला कुठं सांगितलं गेलं होतं? नंदिनीने त्याच्याकडे पाहिलं. तुला कसं माहीत? तो म्हणाला, कारण त्या टोळीचा प्रमुख माझा वडील होता आणि मी त्याच्याकडे सगळे पुरावे चोरून आणले आहेत. त्याने एक पेनड्राईव्ह अभयच्या हातात दिली. अभयने ती पोलिसांकडे सुपूर्द केली. त्यात वर्षानुवर्षाचे व्यवहार, बनावट कागदपत्र आणि लोकांना फसवण्याचे पुरावे होते.
काही मिनिटात पोलिसांनी गोदामाला वेढा घातला. नंदिनीला अटक झाली, पण तिने माझ्याकडे पाहून एकच विनंती केली, मला शिक्षा होऊ दे, पण मला तुझी बहीण म्हणून आयुष्यात काढून टाकू नकोस. मी तिच्याजवळ गेले आणि तिचा हात धरला. तुझ्या चुका मी विसरणार नाही, पण मी तुला एकटी सोडणार नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बेगम जानाई तिथे पोहोचल्या आणि त्यांच्या समोर काळी वही ठेवली आणि म्हणाल्या, माझं काम इथपर्यंत होतं. मी तुला सत्यापासून दूर ठेवलं, पण तुझं आयुष्य वाचवण्यासाठी मी त्यांना माफ केलं नाही. त्यांच्या डोळ्यातील पश्चातापाची भावना पाहून काही बोलले नाही. काही महिन्यांनी सगळ्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली. माझ्या वडिलांनी कायदेशीररित्या माझ्या आणि नंदिनीच्या नावावर असलेली संपत्ती आमच्या स्वाधीन केली. आई आणि वडील अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र आले. अभयने आपली नोकरी सोडून कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो तरुण त्याच्याबद्दल माझ्या मनात अजूनही हजार प्रश्न होते. एके संध्याकाळी तो माझ्यासमोर आला आणि म्हणाला, आता तुला माझ्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. फक्त मला पुन्हा एकदा तुझ्यासोबत सुरुवात करण्याची संधी दे. मी तुला काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग हसून म्हणाले, यावेळी माझ्यापासून काही लपवायचं नाही. त्याने माझा हात हातात घेतला आणि आमच्यात कोणताही मोठा शब्द झाला नाही. पण त्या शांत क्षणी मला जाणवलं की इतक्या रहस्यानंतरही आयुष्याने मला प्रेमाची खरी संधी दिली होती. काही दिवसांनी मी त्या जुन्या हवेलीत शेवटचा वेळ गेले. खोलीत ठेवलेली काळी वही उघडली. शेवटच्या पानावर बेगम जानने एकच वाक्य लिहिलं होतं, ज्याला आपण आपलं सर्वात मोठं दुःख समजतो, कधीकधी त्याच दुःखातून आपलं खरं आयुष्य जन्म घेतं. मी वही बंद केली. खिडकीबाहेर सकाळचा प्रकाश पसरत होता. माझ्या आयुष्यातील सगळी रहस्य संपली होती असं मला वाटलं आणि पहिल्यांदाच मला भूतकाळाची भीती वाटत नव्हती. माझ्या बाजूला माझी आई, माझी बहीण आणि माझ्यावर खरं प्रेम करणारा तो माणूस उभे होता. 15 वर्षाच्या खोट्या आयुष्याचा शेवट झाला होता आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.